तर दहिसरमध्ये आदित्य ठाकरे बोलतात, थेट जाऊया. बेस द्यायला लागतो, तर तो बेस आपण देत असतो. आता पात्राचं नदी कॉन्क्रिटीकरण काही उपयोग नसतो. आपण जेवढं खोलीकरण करू शकतो तेवढा प्रयत्न खोलीकरण करण्याचा, तसंच रुंदीकरण करण्याचा. आपण मिठीचा मला खरं तर प्रेझेंटेशन आपल्याला देखील द्यायचं आहे, कारण काही आम्ही बघत आहोत 2007 ते 17 मध्ये आणि आता गेल्या 3 वर्षामध्ये रुंदीकरण जिथे जिथे झालेलं तिथे फ्लडिंगचा विषय मिटलेला आहे. आदित्यजी, मुंबईत सगळीकडेच महत्त्वपूर्ण प्रकल्प चालू आहेत. कोस्टल रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका अशी गंभीर आरोप केलेला आहे की कोस्टल रोडमध्ये घोटाळा झालाय, अवैधरित्या बिलं मी सकाळी पण बोललो आपल्याच काही चॅनल्सच्या माध्यमातून की एक गोष्ट अशी आहे की पुढचे काही दिवस निवडणुकीपर्यंत विरोधक हे सतत टीका करत आलेत, ती वाढेल. मला वाटतं आम्ही लोकांना उत्तर देत आहोत, लोक बघत आहेत, जनता बघत आहे. लोकांचा विश्वास ठामपणे मुंबईचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीवर आहे. कामं आपण बघताय सगळीकडे होत आहेत. कोविडच्या काळात असतील, कोविडच्या आजूबाजूला पण असतील, आणि ही कामं होत असताना विरोधकांचं काम करावं. आम्ही कामं करत राहू. लोकांची कामं, लोकांची सेवा करणं आमचं कर्तव्य आणि आम्ही ते पूर्ण करत राहू. तुम्ही आज एक पत्र लिहिले आहे टुरिझमच्या माध्यमातून, काय नेमकं आहे त्या वॅक्सिनच्या संदर्भात? नाही, त्याच्यात 3 गोष्टी मी मुख्यतः मागितलेल्या आहेत किंवा विनंती केलेली आहे. एक म्हणजे वयवर्ष 14 किंवा 15 पर्यंत मिनिमम एज कमी करावं. 18 वर्षापर्यंतचं आपलं आता वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे. 15 केलं तर 10वी, 11वी, 12वी ह्यातले मुलं मुलींना आपण वॅक्सिनेशन देऊ शकू. शाळा कॉलेजेस उघडलेले आहेत. आपण पुढच्या काही दिवसांमध्ये प्रायमरी स्कूल्स पण उघडत आहोत. ह्याच्यात आपला जो नवीन व्हेरियंट असतील, मग आता ओमायक्रॉन असेल किंवा इतर काही येतील, त्याच्यात आपण ह्या मुलींना प्रोटेक्शन देऊ शकू, विद्यार्थ्यांना एक चांगलं शील्ड देऊ शकू. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता बघताय की जगभरात बूस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसवर चर्चा चालू आहे. त्याच्यात ज्या फ्रंटलाईन वर्कर्सनी किंवा हेल्थ केअर वर्कर्सनी, मग नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस असेल, ज्यांनी 2 डोसेस आपले जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या आसपास घेतले, त्याला आता साधारण 6 ते 7 महिने होऊन गेलेले आहेत. ज्यांना वाटतंय की योग्य आहे तिसरा डोस घेणं, त्यांना तुम्ही मुभा द्या की तिसरा डोस तुम्ही घेऊ शकता फ्रंटलाईन आणि हेल्थ केअर वर्कर्ससाठी. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुंबईकर म्हणून बीएमसीने जे काम केलेलं आपण बघत असाल, पहिला डोस 100% प्रत्येक मुंबईकरांनी घेतलेला आहे. दुसरा डोस आज मी बघत होतो 73 ते 75% लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तसंच जर डोसची जी गॅप आहे ती 12वरनं 4 आठवडे केली, जे आपण बाहेर जाणारे विद्यार्थी असतील किंवा बाहेर काम करणारे जाणारे लोक असतील त्यांना केलेली आहे, तर त्या 4 आठवड्यांच्या गॅपमध्ये जी काही लोक येतात त्यांना आपण 15 ते 20 जानेवारीच्या आसपास 2022 पूर्णपणे आपण लसीकरण त्यांचं करू शकतो. म्हणजे पूर्ण मुंबई 100% ही वॅक्सिनेटेड असेल. त्याच्यातून नवीन व्हेरियंट्स येत असतात, नवीन चॅलेंजेस आहेत. मुंबईत लोकसंख्या आहे, डेन्सिटी आहे, तर हे सगळ्या गोष्टी बघून जर 100% मुंबई वॅक्सिनेट झाली लवकरात लवकर, तर आपली मुंबई, महाराष्ट्र, देश सुरक्षित राहील. महापौरांच्या बाबतीत जी भाषा वापरली गेली त्यावर काय प्रतिक्रिया आहे सर? तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काही मागण्या केल्या होत्या लसीकरणासंदर्भात, त्याविषयी माहिती दिलेली आहे. सोबतच मुंबईमध्ये सुरू असलेल्या काही प्रकल्पांविषयी देखील त्यांनी माहिती दिली. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज.